श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन भागात सर्वांचे स्वागत आहे. नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. आज आपण अक्षय तृतीयेला धन प्राप्तीसाठी काय करावे हे जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगल कार्य मुहूर्त बघता देखील करता येतात, कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहते. तर आज आपण जाणून घ्या की अशी कोणती कामं आहेत जी या दिवशी केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. या ठिकाणी आम्ही आपल्याला 18 पर्याय देत आहोत. त्यातून आपण 2 काम देखील केले तरी अक्षय धन लाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. तर चला बघूया. 1. या दिवसात उन्हाळा असल्याने या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावेत आणि थंड पाणी प्यायला द्यावे. 2. उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री, मटका आणि पंखा याचे दान करावे. 3. मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ पाणपोई किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी. भंडारा करून गोडधोडाचे जेवण द्यावे, याने खूप पुण्य लाभते. 4. अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी. 6. अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी. 5. श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्री सूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते. 7. आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य करावे. 8. अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याची खरेदी शुभ ठरते. 9. नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे. 10. रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी आणि फळ वितरित केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते. 11. या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देवगुरु बृहस्पती प्रसन्न होतात. 12. विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेन. तसेच आईवडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा, कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळदायी ठरतो. 13. या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल. वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही. 14. या दिवशी छत्री दान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. 15. आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे. 16. मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा व इतर पूजेचं सामान दान करावे. 17. देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा लावावा. 18. या दिवशी श्री रामचरितमानसमधील अरण्यकांड पाठ करावे. यात प्रभू राम, ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. याने जन्मजन्मांतराचे पुण्य फळ प्राप्त होतं. याने रामकृपा मिळते. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. पुन्हा भेटू नवीन भागात. श्री स्वामी समर्थ.